नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अर्जुनवाड शिरोळ राज्यमार्गावर चारचाकी वाहन आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पो पलटी झाला आहे। या अपघातात चारचाकीमधील 2 मुली जखमी झाल्या असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनवाड शिरोळ मार्गावर माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग प्रचंड होता। या भरधाव डंपरमुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी व टेम्पोची धडक झाली। धडक इतकी जोरात होती की टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला। या अपघातात कारमधील 2 मुलींना दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील काम रखडलेले आहे। अपूर्ण रस्ता आणि त्यातच मोठ्या प्रमाणात होणारी मातीची वाहतूक यामुळे हा मार्ग वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। भरधाव डंपरवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत। सलगरे ते 5वा मैल या राज्यमार्गाचे काम अर्धवट करण्यात आले आहे। काम पूर्ण व्हावे यासाठी आंदोलक अंकुश सामाजिक संघटनेकडून वारंवार निवेदन देऊनही काम पूर्ण झाले नाही। हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन अंकुशच्या व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे।